Bapak, kamu tuh tanya jelas kan sih? नमस्कार, द पीपल न्यूज टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव या छोट्याशा लोकसंख्येच्या गावामध्ये. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांचा बिगुल अगदी काही दिवसामध्ये वाजण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने सध्या कोणत्या टप्प्यावर आहे हे प्रत्यक्ष गोळेगाव या गावातील नागरिकांच्या शब्दामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सोबतच 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी या गावातील नागरिकांच्या मनामध्ये कशा प्रकारचा लोकप्रतिनिधी, कशा प्रकारचा जनप्रतिनिधी त्यांना अपेक्षित आहे हेही त्यांच्या शब्दामधून जाणण्याचा प्रयत्न करूया. काय वाटते काका, 2024ची लोकसभेची निवडणूक आहे, काय अपेक्षा आहे एकंदरीत, कशा प्रकारचा लोकप्रतिनिधी तुम्हाला अपेक्षित आहे? बोलू ना गड्याला. काय वाटते आतापर्यंत कितीदा मतदान केलेलं आहे? आता आमच्या वयाच्या 18 पासून चालू आहे. 18 पासून चालू आहे. हो, काय मुद्दे असतात एकंदरीत तुमचे मतदानाचे? हे आता कामाचा जो विकास करीन त्याला आहे. काय वाटते तुमच्या जे काही मागणी आहे कामाची, विकासाची, एकंदरीत कोण खरं उतरू शकते या तुमच्या मुद्द्यावर? आता आमच्या उद्या हे निवडून आलेले लोक उतरतील की हा. नाही, दुसरं कोण उतरणार आहे? एकंदरीत आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार आहे बळवंतभाऊ वानखडे, त्यानंतर जिल्ह्याच्या खासदार आहे नवनीतजी राणा. काय वाटते दोघांच्या नावाची सध्या लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा आहे, कोणाचं वजन जास्त आहे तुमच्या दृष्टीत? आता हे आता जनता अशी आता मोदी साहेबाचीच चालू आहे. काय वाटते केंद्रातलं जे मोदी सरकार आहे, ज्या काही योजना आपल्या देशामध्ये राबवून राहिलं, राज्यातलं एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे, काय वाटते एकंदरीत या दोन्ही नेतृत्वाकडे बघितल्यावर? आता वरच्या सरकारचे कामं चांगले चालू आहे. अबकी बार 400 पारचा नारा दिला जाते वेगवेगळ्या जाहीर सभांमध्ये. काय वाटते एकंदरीत? आता उठून जाईन त्याचं. हो, कामाची. येणाऱ्या 5 वर्षामध्ये कदाचित जर मोदी सरकार आलं तर काय अपेक्षा आहे तुमची? आता आमच्या या कामाचे नाही, हेच आमच्या शेतकऱ्यासाठी काही केलं तर आहे. दुसऱ्या कोणत्या आम्हाला काही देणारच नाही ते. हो, कामाचा मुद्दा घ्यावा लागते आम्हाला. कास्तकाराचा करा, बस झालं, आमच्या त्याचा पक्ष आहे. काय वाटते 2024ची लोकसभेची निवडणूक आहे, कितीदा मतदान केलं आतापर्यंत? वयाच्या 18 वर्षापासून 18 वर्ष. काय कोणत्या मुद्द्यावर मतदान केलंय? आम्हाला एक कास्तकाराला काही मदत होतं, हे दुष्काळ पुष्काळ पडला तर हे पाहिजे, विमे आमचे राहिले, बाकी काय आमचं काही अपेक्षा नाही. बाकी ज्या काही योजना लागू केलेल्या आहेत, नमोद शेतकरी सन्मान निधी असेल, किसान सन्मान निधी असेल, त्यानंतर उज्ज्वला योजना असतील, आयुष्यमान भारत असेल, ज्या काही वेगवेगळ्या 200 जवळपास प्रकारच्या ज्या योजना आपल्या देशामध्ये लागू केल्या आहे केंद्रातल्या सरकारनं किंवा राज्यातल्या सरकारनं, काय वाटते ह्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत, सामान्य वर्गापर्यंत पोहोचून राहिल्या व्यवस्थित? हो, पोचून राहिले, आम्हाला चांगल्या पद्धतीने भेटून नाही राहिले, काही विषय नाही. तो विषय नाही. यावेळेस मोदीजी मोदीजी पक्के आहेत, बिलकुल सांगावं लागत नाही. हा, 100% अबकी बार 400 पार. बिलकुल. काय वाटते दादा, 2024ची लोकसभेची निवडणूक आहे, एकंदरीत आपण बहु राजनीतिक पक्ष आपला देश चालतो, काय वाटते कशा प्रकारचा अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार अपेक्षित आहे? विकास करणारा पाहिजे. हो. काय वाटते कोणाच्या नेतृत्वावर विश्वास आहे, कोणाची गॅरंटी आहे? गॅरंटी काय काही सांगता येईल, जनतेकडे आहे सगळं. मोदीजी म्हणतात, मोदीजीची गॅरंटी होऊ शकते. काय वाटते 2024ची लोकसभेची निवडणूक आहे, तसं जनसामान्याच्या संपर्कात जो लोकप्रतिनिधी राहील किंवा जनसामान्याचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारी झाली, युवा भरती होऊन राहिली नाही, आणि बरेचसे असे म्हटलं जसं शेतकऱ्यासाठी मला भाव नाही आहे, कपाशीचे भाव पडले, बेकार खूप वाढले, म्हणजे युवा बेरोजगार वाढले. त्यानंतर सरकारनं जे वर सरकार आहे त्यांचा प्रश्न आहे किंवा कामं सर्व व्यवस्थित केले, पण ग्राउंड लेवलवरचे कामं व्हायला पाहिजे. शेतमालाला भाव नाही आहे, बेरोजगारी वाढली, म्हणजे बॅकलॉग आहे केंद्र शासनानं काही भरला नाही अजून महाराष्ट्र शासनानं, म्हणजे या प्रश्नाकडे जर लक्ष दिलं तर चांगलं राहील. एकंदरीत युवकांच्या बद्दल ज्या काही समस्या देशामध्ये आहेत त्या ॲज इट इज आहेत, जशा तशा आहेत, त्याच्याकडे कुठेतरी लक्ष केंद्रित करण्याचं कार्य केंद्रातल्या राज्यातल्या सरकारनं करायला पाहिजे. एकंदरीत आपला देश जो आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नंबर 1 वर आलेला आहोत आपण. काय वाटते जनसंख्येचा जो हा काही विस्फोट होऊन राहिला आपल्या देशामध्ये, काय वाटते काय परिणाम पडते एकंदरीत या लोकसंख्येचा?
आता लोकसंख्या वाढून राहिली आणि बेरोजगार त्या लोकसंख्येमुळे बेरोजगार वाढत आहे. शेती तर कमी म्हणजे शेतकरी वाढून राहिले, शेती कुठे वाढून राहिली, शेती कमी होत आहे. त्यासाठी काहीतरी म्हणजे मोदी सरकारनं, केंद्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे. म्हणजे जे युवा बेरोजगार वगैरे झालेले आहेत त्यांना सगळ्यात पहिले कुठं काम, नोकरी, बॅकलॉग जो आहे तो भरून द्यायला पाहिजे. त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला हेच म्हणतो की शेतकरी जे धोरण आहे, म्हणजे शेतीविषयी धोरण आहे, थोडं या सरकारचं चुकीचं आहे. बाकी सर्व वरच्या लेवलवर जे कामं वगैरे केलेली आहे गावात, म्हणजे रोड वगैरे करणं, गावात पाणी वगैरे करणं, रोड वगैरे गावात, त्यानंतर PM आवास घरकुल योजना वगैरे आहे, किंवा त्यांना तुम्ही जो प्रश्न केला की त्यांनी ज्या म्हणजे योजना आणलेल्या आहेत त्या जनसामान्य म्हणजे प्रत्येक गरीब व्यक्तीपर्यंत योजना पोहोचलेल्या आहेत. तिथं आमचं काहीच म्हणजे म्हणणं नाही आहे. फक्त ते तुम्हाला म्हणत आहे की तुम्हाला शेतीविषयी धोरण आहे, थोडं या सरकारचं कुठेतरी चुकलेलं आहे. बाकी काही नाराजी नाही आहे. एकंदरीत फक्त शेती या व्यवसायाचं, कारण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, तर या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहे त्याच्याकडेही लक्ष केंद्रित करण्याची अत्यंत नितांत आवश्यकता आहे असं एकंदरीत तुम्हाला वाटते. बिलकुल. धन्यवाद. काय म्हणते 2024 लोकसभेची निवडणूक आहे, काय तक्रारी आहे? हे आदेशपत्र भेटलं नाही अजून. आदेशपत्र नाही भेटलं, नाही काय झालं आदेशपत्राले? काय जाणार आता, मी आज जाऊन पाहतो बा, हा, तर ते म्हणून कागद पाहिजे, आता नमकं पाहिजे, ढमकं पाहिजे असे म्हणत. मग त्या कागदाची पूर्तता केली नाही तुम्ही? नाही केली. आज जाऊन पाहतो आता काय म्हणते आज ते. जाऊन पाहता, काय वाटतं किती पगार भेटला पाहिजे आणि आता सध्या किती भेटते? अजून आताच पहिला पगार हो ना, तरी तुमच्या कानावर ऐकलं असेल तुम्ही की किती रुपये पगार? 1500 आहे म्हणतात बा. 1500 आहे. हो. त्या 1500 घर खर्च चालते व्यवस्थित? नाही चालत नाही नाही, चालत. जास्त भेटला पाहिजे. किती भेटला पाहिजे अंदाजे? अंदाजे 2000 भेटला पाहिजे ना, हा, नाही का बा? मित्रांना काल येवद्यात आल्या होत्या, येवद्या गावात हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी. तिथं त्यांनी घोषणा केली की 3000 रुपये पगार देतो. बोलू बापरे. हा, मग काय वाटतं एकंदरीत? मग त्याचं चांगलं आहे. मग ते. चांगलं आहे, हो, पगार वाढ झाली पाहिजे. झाली पाहिजे. काय म्हणते, कोणत्या योजनांचा लाभ मिळून राहिला तुम्हाला वैयक्तिक आतापर्यंत? आज काहीच नाही भेटला लाभ. काहीच नाही भेटला. मोदी आवास योजना, उज्ज्वला गॅस, काहीच नाही. काहीच नाही भेटला. लोकसभेची निवडणूक आहे, काय वाटतं कितीदा मतदान केलेलं आहे आतापर्यंत? आतापर्यंत धर ना 18 पासून. 18 पासून धरू. काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे? आता मुद्दा म्हणजे हाच, शेतकऱ्याचा फायदा ज्याच्यात असेल. काय वाटतं एकंदरीत कोण फायदा करू? आता फायदा तर कोणीच नाही करून राहिलं. शेती आहे तुमच्याजवळ? काय वाटतं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी, काय आता ते भेटून राहिले बा 4-4 हजार. त्याच्या 6 आहेत की 4-4 हजार ना. प्रतिवर्षी 6000. हो, ते भेटून राहिले. काय वाटते ज्या काही योजना आहेत तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचून राहिल्या? काय ज्या काही येऊन राहिल्या, काही नाही येऊन राहिल्या. काय मग कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहे? आता मुद्दा आता बँके माफ होईल ना. कर्जमाफी. कर्जमाफी एकंदरीत झाली पाहिजे अशी आपल्या गोळेगाव गावातील जे काही नागरिक आहे त्यांची स्पष्ट मागणी राज्य सरकार, केंद्र सरकारकडे आहे. एकंदरीत कर्जमाफी जर झाली तर कुठेतरी शेतकऱ्यांना जो काही आर्थिक ताण आहे तो कुठेतरी दूर होणार आहे अशी तुमची मागणी आहे. कर्जमाफी झाली तर काय वाटते कोणतं सरकार बसेल? आता सरकार आता कोणतं पैसे कर्जमाफी करेल. कर्जमाफी झाली पाहिजे एकंदरीत. चला, धन्यवाद. काय वाटते 2024 लोकसभेची निवडणूक आहे, तुम्ही तरुण आहे, काय वाटते काय मागणी आहे एकंदरीत? मी एक तरुण आहे, पण मी एक तरुण शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. शेतकरी वरती गेला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे त्रास होऊन राहिला शेतकरी माल विकाले तो सुरळीत चालला पाहिजे. एवढ्या मागण्या. एकंदरीत कोण खरं उतरू शकते या सर्व मागणीकडे? आता कोण उतरू शकते? आता आजपर्यंत जो आला तो कोणीच नाही केलं. आता पाहू पुढे कोण येते. तर काय वाटतंय कोणाच्या इकडे कल आहे यावेळेस? वजन कोणाचं जास्त आहे? वजन तर जवळपास समानच आहे. समानच आहे. केंद्रात मोदीचं सरकार आहे, काय वाटतंय? आता वजन पाहून केंद्र मोदी येऊ शकणार. हा, पाहू वेळेवर ठरवू. चला, धन्यवाद. हा, त्याला इकडे चालू बस. 2024 लोकसभेची निवडणूक आलेली आहे जवळ, काय वाटतंय कसा खासदार तुम्हाला अपेक्षित आहे? खासदारकीचं म्हटलं आज कसं आहे, जनतेवर अवलंबून आहे सर्व. त्याच्यात खासदार असा पाहिजे की त्यांनी आपल्या पुऱ्या तालुक्याचा नाही तर जिल्ह्याचा विचार केला पाहिजे, तळागाळापासून तर वरच्या लोकांपर्यंत. म्हणजे तळागाळाचा विचार म्हणजे पहिले युवक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, युवक आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या शेतकरी आत्महत्या थांबवल्या पाहिजे. शेतकऱ्यांना उच्चतम भाव त्यांच्या शेतीला मिळाला पाहिजे. आणि जे बेघर आहेत, समजा शेतमजूर, मजूर, सर्वांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि प्रत्येकाची इथं राशन बंद केले, कोणी शेतीत टाकलेलं आहे, कोणाचं राशन बंद आहे, कोणाचे अनेक युवक आहेत की त्यांना रोजगारच नाही. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पोटाचा प्रश्न युवकांचा मिटवला पाहिजे. कुठंतरी येणारं जे सरकार आहे
ज्या काही त्यांच्या तक्रारी असतात गावातील नागरिकांच्या, की युवकांचा देश आहे, युवकांचा देश आहे, अशा मोठ्या प्रमाणात वक्तव्य केली जातात विरोधी पक्षाकडून, सत्ताधाऱ्यांकडून. परंतु युवकांच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातं निवडून आल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर. एकंदरीत तुमच्या मागण्या आहेत की युवकांकडे पूर्णतः लक्ष केंद्रातलं असलं पाहिजे, राज्य सरकारचं असलं पाहिजे. हो. काय म्हणते, केंद्रातल्या ज्या काही योजना आहेत, राज्यातल्या ज्या काही योजना आहेत, सामान्य घटकापर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून राहिल्या? नाही, ते कसं आहे, युवकांची गोष्ट जर केली, जे आता पुरं क्वालिफाईड झालेले पोरं आहेत, BA, MA, B.Ed, B.Pharm, इंजिनिअरिंग, सर्व जे काही पोरं आहेत, सरकार काय करत आहे की आता निवडणुका जवळ आल्या तेव्हा तत्काळ ते भरत्या काढत आहेत. आणि DD एवढे प्रचंड दिले आहेत त्यांनी काढून, 900 रुपये, 1000 रुपये ओपनवाल्यांसाठी, 1000 SC ST 900 रुपये. आता मला सांगा, एकदम गरीब घरचा पोरगा क्लासेस करून आला, सगळ्या गोष्टी करून आला, कुठं भरणार आहे तो पैसे एवढे? तो DD भरण की त्या पोटाचा प्रश्न मिटवून? सरकारची हेच नीती समजत नाही आहे की बा बरोबर निवडणुका आल्या की तेव्हा एकदम जागा काढून घ्यायच्या, नंतर वर्षभर बघायचं नाही 5 वर्ष त्यांना, बरोबर फक्त आता इलेक्शन पिरियड आला की तेव्हा एका वर्षाच्या आधीच काढून घ्यायच्या जागा. आणि त्यांचा जो DD भरतात पोरं आता TCS माध्यमातून पेपर घेत आहेत, TCS, IBPPS, या सर्व खाजगी कंपन्यांचं सरकार करत आहेत. आता जशी आता केंद्रामध्ये आहेत, MPSC झाली, UPSC झाली, यांची फी कमी आहे. आणि यांची जी आहे TCS, IBPPS, यांची खूप परीक्षा शुल्क आहे. त्यामध्ये कसं आहे, अर्धा पैसा तो तुमच्या शासनाच्या तिजोरीत सुद्धा जमा होते आणि अर्धा पैसा तुम्ही ते TCSच्या माध्यमातून पेपर घेता मुलांचे. म्हणजे मला सांगा की गरीबाच्या मुलांना करावं काय? क्लासेस करावं, पोटाचा प्रश्न मिटवा, की या DD भरत राहावं त्यांनी? एकंदरीत युवकांची मागणी आहे की ज्या काही परीक्षा शुल्क घेतल्या जाते सरकारी पदांसाठी, नोकर भरतीसाठी, तो जो परीक्षा शुल्क आहे तो कमीत कमी असावा. विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या, त्यांच्या कुटुंबावर आर्थिक ताण तो निर्माण करणारा नसावा. कमीत कमी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारला जावा, अशी एकंदरीत या तरुणांची मागणी आहे. काय वाटते, काय मुद्दा राहणार आहे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा? आता ते मतदानाचं आपण सांगू शकत नाही. सर्वात प्रथम तर ते EVM मशीन, इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे इलेक्शन होते. आता त्याच्यावर तर काही आपल्याला बोलायचं नाही आहे, कारण की तो आपला प्रश्नच नाही आहे बोलण्याचा. आता प्रत्येकाची मागणी आहे की बॅलेट पेपर व्हायला पाहिजे. आता माझं असं मत आहे की नेता कोणत्याही पक्षातून निवडून येऊ, फक्त त्यांनी युवकांसाठी, त्या युवकांच्या पोटाचा प्रश्न मिटवला पाहिजे, शेतकरी आत्महत्या थांबवल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. बस एवढंच मागणी आहे. एकंदरीत तुमची मागणी आहे की ते आम्ही मतदानाचा त्या अंतिम टप्प्यात ठरवू, परंतु कोणतंही सरकार असेल त्यानं शेतकऱ्यांची, सामान्य युवकांची, तरुणांच्या, शेतमजुरांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हो, चला, धन्यवाद. काय म्हणते काकू? वाटते आतापर्यंत कितीदा मतदान केलंय? मतदान तर लय खेप केलं. लय खप केलं. हो. काय मुद्दे असतात मतदानाचे, काय पाहिजे असते तुम्हाला मतदानात? मला काही समजत नाही, फक्त ते विचारा तुम्ही. एखादं काम आपण करतो, जसं आता शेतकरी शेती पिकवते, त्या जमिनीत बी पेरते, तुम्ही जे बॅलेट पेपरचं मतदान आहे, बटन दाबता, काय मागणी असते तुमची एकंदरीत? मागणी काय, कोणाचं कल्याण झालं पाहिजे? आपलं. शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, सामान्य नागरिकांचं कल्याण झालं पाहिजे, अशी तुमची मागणी आहे. हो. काय तुमच्याकडे शेती आहे की निराधार आहात, की भूमिहीन आहात? सध्या तर भूमीनच आम्ही. भूमिहीन आहात, हो. शेती नाही आहे. नाही आहे. काय मागणी आहे एकंदरीत, काय करायला पाहिजे भूमिहीन शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी? आता काय त्याला मग समजायला पाहिजे काय पाहिजे काय नाही. तर तुम्ही मतदान करता की नाही करत? मतदान तर करतोच. मतदान करता. हो. काय म्हणते, कोण आहे प्रभावशाली नेता असा आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी खासदारासाठी? आपले बळवंत भाऊ. बळवंत भाऊ आहेत. आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार जे विद्यमान बळवंत भाऊ वानखडे आहे, त्यांनी कोणती विकास कामे आतापर्यंत अशी केलेली आहेत जे तुम्हाला माहिती आहे? आता पण माहित नाही, पण कामालाही केलं. कामं चांगले आहे. आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत नवनीत राणा, यांच्याबद्दल काय मत आहे? ते आता काही म्हणजे एवढंच पाहिलं नाही तुम्ही त्यांना कधी? पाहिलं, पण एवढं हे नाही. एवढं नाही आहे. नाही, पण यावेळेस बळवंत भाऊ वानखडे यांच्या नावाची चर्चा आहे, काय वाटते? चांगले. चांगली आहे, होऊ शकतात, येऊ शकतात. हो हो. चला, 2024च्या लोकसभेचा जो शंखनाद आहे सुरू झालेला आहे, काय वाटतं एकंदरीत कशा प्रकारचा जनप्रतिनिधी आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी तुम्हाला अपेक्षित आहे? एक तर प्रतिनिधी हा स्थानिक असायला हवा, कारण की स्थानिक जर असला तर त्याला सर्व ज्या सोयीसुविधा आवश्यक आहेत लोकांना, ज्या अत्यंत गरजेच्या आहेत त्या त्याला माहीत असतात. परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये SC राखीव मतदारसंघ असल्यामुळे बरेच जण इच्छुक आहेत. काही आमदार आहेत ते सुद्धा आता खासदारीसाठी इच्छुक आहेत, पण त्यांनी काही असं ज्या प्रकारे काम करायला पाहिजे होतं त्याप्रमाणे काही कार्यक्रम त्यांचा व्यवस्थित झालेला नाही आहे. मागच्या वेळेस बुंदेले साहेब आमदार होते भाजपचे, त्यांनी 1100 कोटीचे कामं केले, फक्त त्यांना ते दाखवता आणण्यात आले की मी हे कामं केले म्हणून. आणि आता जे आमदार आहेत यांनी कामं कमी केले, पण त्याची पब्लिसिटी एवढी करून टाकली की असं वाटलं लोकांना की या बुंदेले साहेबापेक्षा पण जास्त काम केले. आता आमच्या गावाचा रोड आहे हा कमीत कमी 10 वर्ष झाली आहेत या रोडला. शेवटी आम्हाला आता पालकमंत्री निधी म्हणून रोड टाका काम पडलं, तर तो 8 दिवसात मंजूर करून दिला पालकमंत्री साहेबांनी.
आता या 8 दिवसात काम पण लागणार आहे यांना. जे काम व्हायला पाहिजे होते जसे बेरोजगारी आहे, आणखी काही काम आहे, त्याकडे त्यांची लक्ष नाही दिले. आता दुष्काळाचे पैसे आता मंजूर करण्यात आले. हा जर त्यांनी प्रश्न अगोदर उपस्थित केला असता विधानसभेत तर हे पैसे शेतकऱ्यांना याच्या अगोदर भेटले असते. परंतु आता आम्ही भाजपच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला, त्यामुळे ते आता निधी लोकांपर्यंत पोहोचत आहे. काल पण आम्ही प्रवीण दरेकर साहेब आले होते अमरावतीला, त्यांची भेट घेतली आम्ही. जिल्हा बँकेने यावर्षीपासून कर्जावर व्याज आकार अशी मोहीम राबवली. आम्ही म्हटलं की दरवर्षी हा असं होत नव्हतं. दरवर्षी 3 लाखापर्यंत जिल्हा बँक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देत होती. यावर्षी हा शासन निर्णय लागू करण्यात आला, हा तात्काळ रद्द करण्यात यावा. तर दरेकर साहेबांना आम्हाला आश्वासन दिले की या 2 दिवसात निर्णय घेऊन जे व्याज वसूल करण्यात येत आहे ते आम्ही तो निर्णय रद्द करणार. काय वाटतंय केंद्र सरकारच्या एकंदरीत ज्या काही योजनांचा दावा केंद्रातलं सरकार करते त्याच्या अंमलबजावणीचा दावा राज्य सरकार करते, काय वाटतं एकंदरीत ह्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहेत? पोचत आहेत. आता पहिल्यापेक्षा भरपूर फरक पडला आहे. ज्या काही योजना होत्या त्या फक्त ज्यांना माहिती आहे कोण्या ऑफिसमधली त्यांनाच त्या माहिती होत होत्या, परंतु आता सोशल मीडियामुळे सर्वांना माहिती होत आहेत. प्रतिनिधी म्हणून आम्ही पण सांगत आहे की बा या योजना आहेत, याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे, याप्रमाणे अर्ज केले पाहिजे. आता विश्वकर्मा योजना आहे, याच्यामध्ये पण जे कामगार आहेत किंवा लोहार आहे, सुतार आहे, यांना पण 1 लाखापर्यंत कर्ज देण्यात येत आहे, बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे. ते जर तुम्ही फेडलं तर 2 लाखापर्यंत देत आहेत. अशा बऱ्याच योजना आहेत. उज्ज्वला गॅस योजना आहे, आता मोफत राशन देत आहेत 5 वर्षापर्यंत. बऱ्याच योजना आहेत, चालू आहेत, चांगल्या प्रकारे चालू आहेत. काय वाटतंय केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, अबकी बार 400 पार अनेकदा जाहीर सभांमध्ये त्यांचा दावा केला जातो, ते बोलतात जाहीर सभामध्ये. काय वाटतं एकंदरीत या त्यांच्या दाव्याबद्दल? नाही, त्यांचे काम आहे, त्यांना विश्वास आहे की आपण 400 पार जाणारच आहोत. ते काही अतिशोक्ती करत नाही आहेत की बा काम केले नाही तसेच 400 पार म्हणत आहेत. त्यांना ग्राउंड रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी पण त्यांची आता जे लिस्ट जाहीर केली आहे त्यांनी जे विद्यमान खासदार आहेत त्यांचा ओव्हरऑल रिपोर्ट पाहून त्यांचे तिकीट कापले आहेत. ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्यालाच तिकीट दिलं आहे. गौतम गंभीरने दिल्लीमध्ये मोठ्या 2 ते 3 लाखाच्या लीडने मागची निवडणूक जिंकली होती, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्यांनी काही कामच केलं नाही. जे मतदारसंघात काम करायचे होते ते त्यांनी काम केले नाही, त्यामुळे भाजपने त्यांची तिकीट कापली. काय वाटतंय आपल्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेली आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडलेली आहे. काय वाटतं एकंदरीत तुम्ही तरुण आहे, जे फोडाफोडीचं राजकारण आपल्या राज्यामध्ये सुरू आहे, एकंदरीत ते देशासाठी कोणत्या वळणावर नेणार आहे की हा एक राजकारणाचा भाग आहे असं तुम्हाला वाटते? नाही, फोडाफोडीचं राजकारण यापूर्वी पण झालेलं आहे. जे पेराल तेच उगेल. शरद पवारांनी पण दुसऱ्यांचे घर फोडले, आज त्यांचं घर फोडलं. उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदेना त्यावेळेस मुख्यमंत्री केलं असतं किंवा काँग्रेससोबत जर गेले नसते तर आज ही वेळ आलीच नसती. त्यांनी त्यांच्या विचाराची पायमल्ली करून काँग्रेससोबत आघाडी करून सरकारमध्ये आले. हे त्यांना पटलं नाही, त्यामुळे त्यांनी तो पवित्रा घेतला. एकंदरीत आपले 2-2.5 वर्ष अगोदर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काय वाटतं एकंदरीत त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि 2-1.5 वर्षापूर्वी जे सरकार आलं एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये काय फरक आहे? आता तुम्हाला समजते, आता सोशल मीडियामध्ये आता काल पण त्यांनी 3 GR काढले नवीन. पोलीस पाटलांना जे 8,000 मानधन मिळत होतं त्यांनी ते 15,000 केलं. आशा वर्करांना पण 5,000ची मदत वाढ करून दिली. म्हणजे असे जे निर्णय आहेत जे लोकहिताचे आहेत ते त्यांनी घेतलेलेच आहेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी 6,000ची नमो सन्मान योजना जी केंद्राची होती ते राज्याची पण चालू केली आहे. त्यामुळे निर्णय तर चांगलेच घेत आहेत ते, त्यामध्ये काही शंका नाही आहे. उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष शरद पवार काय सांगतात, संजय राऊत काय सांगतात त्यानुसार निर्णय घेतले. पोस्टल लूटला विरोध केला. आज पहा तुम्ही मुंबईची परिस्थिती काय आहे. या 2.5 वर्षात सरकार यांचं आल्याबरोबर यांनी जे काम करायचे होते, जे गती ज्या कामाला द्यायची होती त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलंच आहे. काय वाटते एकंदरीत आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा जो विकास आहे तो कुठेतरी नवनीत राणा जी आहेत ह्या आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे असा दावा करतात. एकंदरीत त्यांच्या आणि विद्यमान जे आमदार आहेत यांच्या नावाची सध्या समाज माध्यमांवर काँग्रेसच्या तिकीटवर चर्चा आहे. काय वाटते एकंदरीत दोघांची तुलना केल्यानंतर तुम्हाला? दोघांची तुलना होऊच नाही शकत. त्या खासदार आहेत, त्यांनी भरपूर काम केले आहेत. संसदेमध्ये पण त्यांनी एका रणरागिणीसारखे प्रश्न मांडले आहेत. त्याबद्दल त्यांची आणि आमदारांची तुलना होऊ शकत नाही. आमदारांनी त्यांचा निधी कुठं वापरला हेच समजून नाही राहिलं. एखाद्या गावात 50 लाख टाकले तर एखाद्या गावात 5 लाख पण नाही टाकले. आणि जे महत्वाचे काम आहेत, पायाभूत सुविधा आहेत ते काम नाहीत केले. आता हा रस्ता जर त्यांनी केला असता तर आम्हाला ही वेळ आली नसती आज. काय वाटतं एकंदरीत आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान अपक्ष खासदार आहेत नवनीतजी राणा, एकंदरीत त्यांची अशी चर्चा आहे की भाजपच्या वाटेवर आहेत त्या, काय वाटतं? असू शकतात, कारण की त्यांना समजलं असेल की पक्षाशिवाय त्यांना वोटिंग जे निवडणूक जिंकायची असेल जास्त लीडनं तर ते पक्षाच्या मार्फतच होऊ शकते, यामुळे त्यांना वाटत असेल तसं. एकंदरीत त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही एक मुद्दा मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये राज्यामध्ये गाजलेला आहे. काय वाटतं न्यायालयाची जी ही प्रक्रिया आहे 4-4.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, अद्यापही त्याचा निर्णय लागलेला नाही. एकंदरीत न्यायालयावर विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते आक्षेप करतात. काय वाटतं एकंदरीत या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीबद्दल? विरोधी पक्षाचं काय आहे ते तर कशावर पण संशय घेतात. शेवटी ते कोर्टाचा निर्णय आहे.
कोर्ट तर काही सरकारच्या भूमिकेवर हे करत नाहीये. म्हणजे सरकार जर मोदींनी यांना द्या जातवैधता प्रमाणपत्र तर देतील असं तर विषय नाहीये ना. कमीत कमी त्या न्यायव्यवस्थेवर तर विश्वास ठेवायला पाहिजे. काय मागणी कराल तुम्ही? केंद्रात मोदीजीचं सरकार पुन्हा यायला पाहिजे, काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे, काय तुमची अपेक्षा काय आहे एकंदरीत? सरकार कोणाचं येऊ, ज्याने चांगले काम केले असतील त्याचे येणंच. फक्त माझी मागणी एकच आहे की शेतकऱ्यांसाठी जे हमीभाव आहेत त्या हमीभावात वाढ झाली पाहिजे. शेतकऱ्यांना जे विमा भरतात तो विमा नेहमीप्रमाणे भेटला पाहिजे. आणि जर नुकसान जर अतिवृष्टीमुळे दुष्काळामुळे जर नुकसान होत असेल तर त्याचा त्यांना वेगवेगळी मोबदला भेटला पाहिजे. आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे जे आमदार आहे विद्यमान बळवंतभाऊ वानखडे यांनी काही दिवसापूर्वी एक विधान केलं होतं की शेतकऱ्यांना तात्काळ विमा मिळाला पाहिजे आणि जर तो विमा मिळाला नाही तर मी कुठंतरी जे काही त्या विमा कंपनीचं कार्यालय आहे ते फोडणार आहे. काय वाटते एकंदरीत, काय ते त्यांच्या या विधानावर कायम राहिलेत? कुठं मला तर काही दिसलं नाही कोणतं ऑफिस फोडलं त्यांनी. तर फक्त घोषणा करायच्या, लोकांना बातमीमध्ये प्रसिद्धी मिळवायची, हे एवढंच काम आहे त्यांचं. त्यांना खरंच शेतकऱ्यांची तळमळ असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा पडला असता. त्यांचं ते काम होतं, कारण की ते प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी आहेत. ना. त्यांचं काम होतं ते बोलले ना की मी शेतकऱ्यांना विमा मिळवून देईन किंवा त्यांचं ऑफिस फोडेल. मग त्यांनी तसं काम केलं कुठं दिसत तर नाही आहे. एकंदरीत आपल्या एका बाजूला अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणाजी आहे, दुसऱ्या बाजूला बळवंतभाऊ वानखडे यांच्या नावाची चर्चा आहे. एकंदरीत कोणाचं वजन जड आहे असं तुम्हाला वाटतं? मला तर नवनीताई राणाचं वजन जरा जास्त वाटत आहे, कारण की त्यांनी विकास पण केला आहे, प्रत्येक गावात त्यांचा निधी पण आहे आणि जे आवश्यक आहेत त्या सर्व त्या योजना राबवतात. शासनाच्या ज्या काही असतील शासनाच्या मार्फत, त्यांच्या निधी मार्फत सर्व काही करत आहेत ते. तुमचा कौल यावेळेस महाविकास आघाडी की महायुती? नाही महायुती. महायुती. चला, धन्यवाद. धन्यवाद.